संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष, चिन्नू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध काय आहे हे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. शुलोत्तर संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या प्लीज. आलेले आहेत, थँक्यू व्हेरी मच. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निरंजन सावंत आणि जतीन भुयाळ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या दोन्ही संघांचं हार्दिक स्वागत. सचिन सोरगे त्या ठिकाणी डिस्कस करत असताना की तुम्हाला 35 मिनिटे 7 षटकांमध्ये ही फेकली गेली पाहिजे, त्याची दखल घ्यायची आहे. चला या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. सचिन सोरगे एक चांगले खेळाडू आहेत. डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ते नेहमीच सातत्याने वसई तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी येऊन चांगल्या प्रकारचा मुरबाड संघाने चांगला खेळ दर्शवला गेला होता. ते अजून सुद्धा मला सामना आठवतोय. उमरोळीचं मैदान सकाळचे 6:30 वाजले होते तरी सुद्धा मुरबाड संघ मात्र जिद्द हरले नव्हती. एसपी संघाबरोबर खेळताना ऑल द बेस्ट. पहिला चेंडू ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला कन्वर्ट केला गेला. चिप शॉट होता एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू निघून जाईल. दमदार चौकार. तर सुंदर फटका पहिल्या चेंडूवर या ठिकाणी दमदार सुरुवात मिस्टर योगेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला येऊन दिलं. सेन्सिबल स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने आपण पाहतो. 30 यार्ड सर्कलच्या चेंडूला मात्र यावेळेला 30 यार्ड सर्कलचं बंधन असताना चेंडूला मात्र भिरकावून दिलं हलक्याशा हाताने. यावेळेला पाहिलं सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. गोलंदाजचा विचार केला तर गोलंदाजी मार्कवर आहे तो तुषार. एका साईडला ऑडी आपल्याला आधी आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश आणि आदी ही मात्र सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अनाशी देवी माता शुलोत्तर संघाकडून. सुंदर गुड डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय. चेंडू अचूक पद्धतीने मात्र या ठिकाणी हाताळतोय तो मिस्टर तुषार. चांगल्या प्रकारच्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच करतील तेवढा बेनिफिट मात्र स्वतःला आणि संघाला होईल. यावेळेला मजबूर केलं गेलं होतं. पंचांकडे दाद मागितली गेली होती. पंचांनी फेटाळली ती दाद कारण ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. निरंजन सावंत लेगबाईचा इशारा करतायत. आज जय पवार यांच्या जागी मात्र या ठिकाणी अजित पुत्रन या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि या अजित पुत्रन यांच्याबद्दल जर म्हणायचं झालं तर मॅचलेस संघाकडून जास्तीत जास्त वेळ मात्र ज्यांनी क्रिकेटची सेवा केली अशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं भल्या भल्या फलंदाजांना ज्यांनी नाचवलं, आपल्या स्वतःच्या बोटांतील जादू दाखवली आणि आज टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत लेजंड क्रिकेटर आज अजित पुत्रन यांचं मात्र या नगरीमध्ये नक्कीच त्यांचं स्वागत करीत आहोत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. धावांची गती फलकावर 4. चेंडू फेकून झाले 4. 5 धावा. अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी. क्या बात आहे तुषार. स्विंग अँड सिम या दोन्ही गोष्टींचा मात्र या ठिकाणी वापर. कुठल्याही स्पॉटवरून चेंडू मात्र या ठिकाणी हलकासा स्विंग होतोय आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. झटपट गोलंदाजी करतोय तुषार. मॅग्निफिसंट बॉलिंग. आतमध्ये येणारा चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह केला जातो. एक्स्ट्रा कव्हर. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावते. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेला 1 शॉट पंच निरंजन सावंत या ठिकाणी दर्शवत असताना एक रन शॉट पाहायला मिळते. फलंदाज आधीच्या माध्यमातून स्लाइड केली नसेल आणि त्याचंच कारण या ठिकाणी निरंजन सावंत दर्शवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाईल. पहिल्या षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 9:58 मात्र पहिला चेंडू फेकला गेला. 2 मिनिटं फक्त लागली तुषार याच्या गोलंदाजीवर. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. यावेळेला जिशांत आम्हाला दर्शवतं की 6 धावा. पहिलं षटक अधिराज्य गाजवलं ते गोलंदाज तुषारने. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. आपण पाहतो मित्र ही स्पर्धा श्रद्धा स्पोर्ट्स स्पर्धा आपण पाहतो ही आयोजित केली गेली ती सुधीर शेठ भोईर यांच्या माध्यमातून, त्यांच्या अथक परिश्रमाने, त्यांच्या सर्व कमिटीच्या माध्यमातून दसई प्रीमियर लीग 2021चा हा शानदार थरार DPL अर्थातच मनोरंजनाची भरीव कॅप्सूल आपल्याला पाहायला मिळते. जे श्रोते जोडले गेलेत tenniscricket.in च्या माध्यमातून युट्यूबवर थेट प्रक्षेपण आणि 888 चॅनेलवर मात्र आपल्याला ही स्पर्धा प्रसारित होताना पाहायला मिळते. त्या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. सकाळच्या सत्रात हार्दिक स्वागत. शुभ सकाळ. यावेळेला कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा खेळण्याचा प्रयत्न होता. चेंज ऑफ पेस केलं होतं. थोडंसं शफल झाला होता ऑफस्टमच्या बाहेर. कदाचित थोडीशी बॅटची एज अल्ट्रा एज लागली असावी. एक धाव अर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 7 या धावसंख्येवर
दोन पंच ऑन फील्ड आपल्याला पाहायला मिळतात. निरंजन आणि जतीन हे दोन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत चांगल्या प्रकारची पंचगिरी न्याहाळली गेले. या 5व्या दिवसांपर्यंत आपण पाहू शकतायत. गोलंदाजचा विचार केला तर गोलंदाज रुपेश आपल्या गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू घेऊन येईल. 7 धावा या फलकावर पाहायला मिळतात. ऑफ साइडला दमदार फटका पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरून चेंडूला मात्र यावेळेला फोर्स केला गेलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर डीप बॅकफुट पॉइंटच्या अगदी मधोमध दमदार फटका. 4 धावा. डीपीएल चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या 11 धावा, 11 रन्स, 2 चेंडूचा खेळ झालाय. 11चा आकडा अशुभ आकडा म्हणून अमेरिकेमध्ये ओळखला गेला, कारण अमेरिकेमध्ये 11 सप्टेंबर 2001 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. तो नेल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळतो. 11चा आकडा समोर येताना उजव्या हाताने अप्रतिम गुड डिलिव्हरी. कमबॅक करतायत सुंदररित्या. मात्र चेंडूला या वेळेला ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय. सुंदर थिंकिंग पाहायला मिळाली. ती गोलंदाज रुपेश या गोलंदाजाची चौकार आल्यानंतर स्वतःला सिद्ध केलं. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला उशीर होत नाहीये रुपेशच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. प्रथम फलंदाजी करताना अनाशी देवी माता शुलोत्तर. यावेळेला पाहिलं न्यायालय बाकीचं काम पंचांवर सोपवलं. पंच मात्र यावेळेला वाईटचा इशारा करतात. मिस्टर निरंजन सावंत आणि 1 धावेनुसार धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा, 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. 38 सर्कलचं बंधन आहे. जर आपण पाहिलं तर यावेळेला शॉर्ट गली रिझन, त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा गली रिझन पाहायला मिळतं. स्लिप पॉइंट, स्लिप मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर नाहीये. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. यष्टीरक्षक चूक करतायत. चुकीला माफी नाही. 22च्या स्वरूपात 4 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहेत. याचा बेनिफिट मिळत आहे ते अनाशी देवी माता शुलोत्तर संघाला. 4 धावा येत आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डवर 16 धावा. चेंडू फेकून झाले ते 4. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा फलकावर पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट, उत्तम दर्जाचा ऑर्गनायझेशन, अत्यंत दर्जेदार प्रतिष्ठेची मानाची स्पर्धा म्हणून धसई प्रीमियर लीग 2021 सीझन 1 एक छोटस रोपटं आता मात्र यंदाच्या वर्षात लावलं गेलं. ते 28 तारखेपासून. यावेळेला पॅडवर चेंडू होता. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली. पंचांनी मात्र या ठिकाणी दर्शवलं की ऑफ स्टंपला चेंडू पिच झालाय आणि यावेळेला लेग बायचा इशारा येत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 17 धावा. पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये आज डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अमरजी राऊत. नाईस स्माइल. कारण आयुष्य हे खूप सुंदर असतं मित्रांनो. जेव्हा तुम्ही हसता त्यावेळेला आयुष्य खूप सुंदर वाढत जातं. म्हणून हसण्याने जीवन वाढतं हे आपण सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 17 धावा. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. षटक क्रमांक दुसरं आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज रुपेश सुंदररित्या मात्र गोलंदाजीचं पृथक्करण. सचिन चोरगे लेजंड क्रिकेटर आहेत. चांगलं क्रिकेट हाताळत आहेत. ऑफ साइडला चेंडूला येऊन दिलं. फक्त चेंडूला बॅकफुट पंच केलं गेलं. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा या फलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. 9:58 मिनिटांनी मात्र पहिला चेंडू या सेकंड मॅच मध्ये पाहायला मिळाला पहिल्या डावामध्ये आणि 10:05 मिनिटे झालेत. अर्थातच 7 मिनिटे आतापर्यंत या ठिकाणी लागले गेलेत. हे मात्र टायमर आम्ही लावलाय आमच्या जिशांत यांच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18चा आकडा चेन्नईच्या स्टेडियमवर पाहायला मिळेल. अवघ्या 14 धावा मात्र दूर आहे. क्लाइव्ह लॉइड या वेस्ट इंडिज संघाच्या कर्णधाराला मात्र तो मागे टाकेल आणि 4थ्या स्थानावर उंच भरारी घेताना पाहायला मिळेल. ऍज अ कर्णधार म्हणून मात्र त्या धावा पूर्ण करण्यामध्ये त्याचा वाटा असेल. तो क्लाइव्ह लॉइडला मागे टाकेल. मात्र हेच आपल्याला पाहायला मिळणार आहे ते 5 फेब्रुवारीच्या दिवसामध्ये. भरपूर उंच अपेक्षा असतील कारण 2020 मध्ये एक सुद्धा शतक लागलं नाही. कोरोनाच्या महामारीमुळे मात्र आपण पाहिलं क्रिकेटपासून खूप दूर राहिले होते खेळाडू. परंतु जे अचानक निघून गेले कोरोनाच्या काळामध्ये, देवाज्ञ झाली, त्यांना पुन्हा एकदा या कमिटीच्या वतीने आणि आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून भावपूर्ण श्रद्धांजली. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर 18 धावा. अतिशय ग्लॅमर या खेळाला. 120 ग्रॅमच्या या टेनिक्स चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं. म्हणून म्हटलं होतं कालही तुझा होतो, आजही तुझा आहे आणि उद्याही तुझाच राहणार. अर्थातच क्रिकेट, क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. धावांची गती 18 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज ऑफ साइडला दमदार फटका पाहायला मिळतोय. परंतु झेल होईल की नाही. मात्र चेंडू निघून जातोय. पंचांचं सिग्नल येतोय. येस,
वेट करतोय आम्ही, आतापर्यंत ऑफिशियल कॉल येत नाहीये, डिसिजन पेंडिंग आहे. पंच मात्र त्या ठिकाणी विचारतायत की एक्झॅक्टली काय आहे, कारण ऑथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी ऑन फील्ड पंचांवर पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग जर असतील तर प्लीज आमच्यापर्यंत दर्शवा. निरंजन सावंत त्या ठिकाणी जात आहेत, जेव्हा जागेवर येतील तेव्हा मात्र पुन्हा एकदा डिसिजन पाहायला मिळेल. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा 2 फेब्रुवारीचा दिवस 1985 युपुल तरंगा या खेळाडूचा जन्मदिवस श्रीलंकन संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. तो आजचा दिवस आपण पाहू शकाल. आजच्या दिवसात खूप काही घटना घडलेल्या आहेत. धावांची गती आतापर्यंत आपण पाहतोय 18 धावा झालेल्या आहेत. डिसिजन पेंडिंग आहे तो आनाशी देवी माता शुलोत्तर. कौतुक करेन ते योगेश आणि आदी या दोन फलंदाजांचं की सलामीवीर कसे असावेत. पंच जागेवर जातील, डिसिजन देतील आणि तदनंतर इन्क्लूड केल्या जातील त्या धावा. आमचे लाडके क्रिकेट प्रेक्षक राजे ऑलिंटियस, मी विनंती करेन की आपण कृपया करून बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. यस, इट इज अ 4 रन्स. 4 धावा येतात. लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन पाहायला मिळतोय. 4 धावा. धावांची गती फलकावर चौकार येतोय. जिशांत आम्हाला दर्शवतात की 22 रन्स 22 धावा. चला घाई करा जरा. यावेळेला जर पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे, फर्स्ट एड बॉक्स या ठिकाणी घेऊन जात आहेत. मेडिसिन बॉक्स आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर होणारा सामना ओव्ही स्पोर्ट्स बिरवाडी आणि डी स्पोर्ट्स देवळीपाडा या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. दसई प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहतोय. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा, मनोरंजनाची भरीव कॅप्सूल. अर्थातच दसई प्रीमियर लीग 2021 जिंकण्याच्या ईर्षेने प्रत्येक खेळाडू, जे खेळाडू मात्र जे संघ या स्पर्धेतून बाहेर गेलेत ते मात्र त्यांना परिपूर्ण 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. अर्थातच 1 वर्ष म्हणजे काय तर 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. म्हणून एक एक रन्सला जसं महत्व दिलं जातं तसं एक एक सेकंदाला महत्व द्या. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र फेकून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या डोक्यावरून ऍज अ बुलेट प्रमाणे 6 धावा. दमदार फटका. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर योगेशच्या बॅटमधून मात्र धावा खोऱ्याने वाहताना पाहायला मिळत आहेत. 28 धावा. आनाशी देवी माता शुलोत्तर संघ मजबूत स्थितीमध्ये सलामीवीर कसे असावेत याचा परिपूर्ण प्रत्यय देत असताना क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना मिस्टर सचिन चोरगे. पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला आपण पाहतो हा झेल होऊ शकेल का. उलटा अर्थी होता परंतु जणू काही यावेळेला आपण पाहिलं फेविक्विक चिपकवलाय की काय हातामध्ये आणि यावेळेला फलंदाज बाद होताना योगेशला मात्र विश्वास पटत नाहीये की हा झेल झाला तरी कसा. परंतु योगेशने मात्र ज्या अनुषंगाने फलंदाजी केली, मॅग्निफिसंट बॅटिंग. 28 धावांवर पहिला गडी बाद. तंबूच्या आसऱ्याला अनाशी देवी माता शुलोत्तर या संघाची स्थिती मात्र मजबूत पाहायला मिळते. 28 लॉस ऑफ 1 विकेट. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा दसई प्रीमियर लीग 2021. थँक्यू टीचर, थँक्यू. वेलकम बॅक. सुंदररित्या मात्र रिझवताना पाहायला मिळतात आमच्या श्रवण इंद्रियांपर्यंत विविध प्रकारची लोकगीतं, कोळी गीतं. भक्तस्थान असलेलं मात्र आपण पाहतो. श्रद्धास्थान साईबाबांची गाणं आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला ऑन साइडला होता सुरेख पद्धतीने MS धोनी कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला वळवलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईलमध्ये फेकी करतायत. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. अनाशी देवी माता शुलोत्तर वर्सेस शिवप्रेमी शिरगाव या दोन संघांमध्ये आपल्याला कडवी लढत पाहायला मिळते. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध काय आहे याचं परिपूर्ण मात्र या ठिकाणी स्पष्टीकरण देताना यावेळेला पाहिलं सेन्सिबल क्रिकेट. चेंडूला येऊन दिलं. एक धाव अर्जित केली जाते देविदास यांच्या बॅटमधून.
कारण एका क्वालिटी फलंदाजाची ओळख काय असते तर एक धाव घेणं हे तुमचं आत्मबल मात्र वाढवत असतं. म्हणून म्हटलं आता कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, विल पॉवर, आणि ती विल पॉवर तुम्हाला दाखवावी लागेल. धावांची गती फलकावर 30 धावा. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर, धावसंख्येत 31 रन, 31 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. जर आपण पाहिलं 5 चेंडूचा खेळ झालाय वैभवच्या हातखंडामधून. पहिलं षटक तुषारने अप्रतिम या ठिकाणी हाताळलं गेलं. सहजता, सुंदरता, आपल्या बोटांतील जादू त्याने दाखवली. अप्रतिम गुड डिलिव्हरी. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. युजेस फुटवर्क यावेळेला काम केलं नाही. चेक करतायत की ऑफ साईडला बॅकफुटला जाऊन खेळायला हवं होतं, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क न झाल्या कारणानं निर्धाव चेंडू. यावेळेला फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 31 रन, 10.33 ची सरासरी. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 31 रन्स. बॅटिंग पॉवर प्ले निरंजन सावंत त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी दर्शवताना पाहायला मिळतात. कालच्या दिवसात सचिन चोरगेने काय कमालीची फलंदाजी केली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे हे मात्र त्यांच्या बॅटमधून दाखवलं. डोकेदुखी ठरला होता पहिल्या इनिंग मध्ये. सेकंड इनिंग मध्ये मात्र डिले झाला. आपण पाहिलं स्टॉप केला खेळ कारण बॅट लाईट आली होती. मुस्तफा शेख यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच संदेश भोईर यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला समालोचनाची संधी प्राप्त झाली. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं विशाल भोईर हे सुद्धा चांगल्या प्रकारची मेहनत, पप्पू कडव असतील आणि त्यांची सर्व ऑल टीम खूप मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या मेहनतीचं फळ त्यांच्या पदरात पडेल यात काही शंका नाहीये. कारण कोणतीही गोष्ट मात्र जर म्हटली तर आयोजन म्हटलं तर खाऊ गोष्ट नाहीये. म्हणून म्हटलं आता स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाही, आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून आपण विमानात बसलो असं होत नाही. म्हणून त्या स्वप्नातल्या सत्यात गोष्ट आणणं खूप गरजेची गोष्ट. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. सुंदररित्या चेंडूची सांगता होत असताना तुषारच्या यावेळेला जर आपण पाहिलं तर खूप कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले. सेन्सिबल गोलंदाजी. एका साईडला देवीदास विचार करतायत, एका साईडला आधी सारखा खेळाडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 31, 31 धावा. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा देण्याचं काम केलं असेल. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्रथम फलंदाजी करतोय अनाशी देवी माता शिलोत्तर. हे आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षक राजांसाठी माहितीचा सामना. 2 चेंडूचा खेळ झालाय. चौथं षटक. टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर आउटसाइड दिलं एक स्टंप. एकदा वर्जित केली जाते. स्वैर मारा या ठिकाणी केला जातोय. अतिरिक्त स्वरूपात चेंडूची बहाल या ठिकाणी केली जात आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 33 रन्स, 33 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटचा टो लागतोय. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज या ठिकाणी आधीला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. फलंदाज बाद होत आहेत. अनाशी देवी माता शुलोत्तर संघ जाऊन पोहोचतोय 33 धावा 2 गडी बाद. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते. 33 धावा या फलकावर आपण पाहू शकाल. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने व्ही शेप मध्ये खेळला गेलाय. सचिन चोरगे मात्र यावेळेला पूर्णपणे बीट होत आहेत. चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या स्वागतासाठी 4 धावा. देवीदास याच्या बॅटमधून एक देखणा फटका पाहायला मिळाला. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेळता है. उलटा चेंडू होता ऑन साईडला. पुन्हा एकदा मात्र सचिन चोरगेला मात्र बीट करून चेंडू निघून जाईल. ॲज अ बुलेट प्रमाणे, ॲज अ स्विफ्ट, ॲज अन एरो. बाणासारखा वेगवान चेंडू. 4 धावा.
थँक्यू डीजे थँक्यू. 5 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या 41 रन्स, 41 धावा. या चेंडूनंतर मात्र रोहित शेलार पुन्हा एकदा मात्र ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातील. ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना ओवी स्पोर्ट्स बिरवाडी डी स्पोर्ट्स देवळीपाडा. अप्रतिम गुड डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने अचानक बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 10.25च्या सरासरीने संघ जाऊन पोहोचतोय अनाशी देवी माता शुलोत्तर. हा संघ 41 या धावसंख्येवर. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर 2 गडी बाद, 41 लॉस ऑफ 2 विकेट. अनाशी देवी माता शुलोत्तर. अजून येणारे 3 षटक आपल्याला पाहायला मिळतील. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा धसई प्रीमियर लीग 2021. थँक्यू डीजे थँक्यू. वेलकम बॅक. 41 धावा फलकावर. चला, ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि डी स्पोर्ट्स देवळीपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या 18 चेंडूंचा खेळ समाप्तीवर झाल्यानंतर यायचा आहे. देवीदासने मात्र आतापर्यंत सुंदर फटकेबाजी केले. आपल्या बॅटमधून मात्र त्यांनी धावा खोऱ्याने वाहिल्या गेल्यात. सुपर बॅटिंग बाय देवीदास. धावांची गती फलकावर 41 धावा. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 41 धावा अनाशी देवी माता शुलोत्तर या संघाची. भव्य दिव्य ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व संघ मालकांच्या नजरा या ट्रॉफीकडे, खेळाडूंच्या नजरा या ट्रॉफीकडे पाहायला मिळत आहेत. चला, घाई करा जरा, प्लीज स्पीडअप करा गेम. यानंतर ओव्ही स्पोर्ट्स बिरवाडी आणि डी स्पोर्ट्स देवळीपाडा. उलटा चेंडू होता ऑन साईडला आपण पाहतोय. सचिन चोरगे मात्र पुढे सरसावत आहेत. वेट अँड वॉच केलं. चेंडूला पाहिलं की चेंडू मात्र यावेळेला जर अगोदर आपण आलो तर चेंडू कदाचित आपल्या माथ्यावरून चेंडू निघून जाईल आणि संघाला बेनिफिट मिळेल. 1 धाव येते. धावांची गती स्कोरबोर्डवर 42 धावा. देवीदास एक तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारा खेळाडू. एका साईडला नवीन फलंदाज मिस्टर अक्षय. फुलटॉस चेंडू आहे ऑन साईडला, मात्र यावेळेला जरूर खेळला गेलाय. एका क्षणाला असं वाटलं होतं क्षेत्ररक्षकाला की हा चेंडू मात्र माझ्या हातामध्ये येईल, परंतु यावेळेला आपण पाहतोय 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत. आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 44 धावा, 44 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. देवीदासचं कौतुक करीन ज्या अनुषंगाने त्याने धावा मात्र खोऱ्याने वाहिले. 2 चौकार, एक सिंगल, 2 सिंगल आणि त्यानंतर एक वेळा डबल, अशा पद्धतीने मात्र स्ट्राईक रोटेशन केले गेले. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 44 धावा. षटक क्रमांक आहे ते 5वं. चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत 2. फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतो आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी अनाशी देवी माता शुलोत्तर. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टॉप एज, चेंडू निघून जाईल स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव काही रोखू शकणार नाहीयेत. आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 45 रन, 45 धावा. दर्शन 3 चेंडूंचा आतापर्यंत दर्शनने खेळ स्वीकारला गेलाय. याच खेळाडूचं कौतुक केलं होतं सचिन चुरगे यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये की वय वर्ष 16. एक जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतंय. यावेळेला रिव्हर्स स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. सेफ झोन मध्ये चेंडू आहे. चेंडू निघून जाईल स्वीपर कव्हर मध्ये. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी येत आहेत खेळपट्टीवर. आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 47, 47 या धावसंख्येवर. संघर्ष आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत आपण पाहतो की संघर्षाशिवाय जीवन नाहीये. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. स्विंग जरूर मिळाला परंतु खूपच आउटसाइड द लेग स्टंप. पंच निरंजन सावंत या ठिकाणी वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते, इन्क्लूड केली जाते आमच्या गुणलेखकाच्या द्वारे.
एक धाव येते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 48 रन 48 धावा. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय जबरदस्त अक्षय ब्रँडचा ब्रँडेड षटकार. मॅग्निफिसंट टायमिंग. थँक्यू टीचर थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर 54 धावा तब्बल फलकावर. ओव्हर पिच चेंडू होता आणि हा चेंडू आवडता चेंडू असतो प्रत्येक फलंदाजाचा. पुन्हा एकदा गोलंदाज 54 रन्स. अप्रतिम. या वेळेला लगेच दिशा बदलली, परावर्तित केला आपल्या गोलंदाजीवर. या गोलंदाजाचं भविष्य उज्ज्वल आहे, परंतु चांगल्या प्रकारचं सातत्य राखावं लागेल. म्हणून म्हटलं आता परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे क्रिकेटच्या दुनियेमध्ये आणि अन्य क्षेत्रांमध्ये आपण कित्येक वेळा पाहिलंय. तुमचं सातत्य क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. धावांची गती फलकावर 5 षटकांच्या समाप्ती अखेर 54 धावा. फलंदाज बाद झाले ते आतापर्यंत 2 आणि चांगली पार्टनरशिप बिल्ड झाले ते देवीदास आणि अक्षयच्या माध्यमातून. शिवप्रेमी शिरगाव वर्सेस अनाशी देवी माता शुलोत्तर या 2 संघांमध्ये एक कडवी झुंज, कडवी लढत पाहायला मिळते. अक्षयचा षटकार खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला. रिस्पॉन्सिबिलिटी जाणतायत की आपल्यावर जबाबदारी दिली गेली आणि त्या जबाबदारीचं मात्र या ठिकाणी संधीचं सोनं करावंच लागेल. कारण कधी कधी म्हटलं जातं आयुष्यात. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट. यावेळेला मात्र ऑन साइडला आहे दमदार फटका. पक्का 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 और ए लगा शानदार बेहतरीन डीपीएल छक्का. 6 धावा. धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर 60 धावा. 6व्या षटकातील पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार. रुपेशच्या गोलंदाजीवर देवीदास. अप्रतिम सुरेख पद्धतीने रुपेशने ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं. चेक करतात देवीदास की इंटू द गॅप मध्ये खेळायला हवं होतं. चेंडू मात्र निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रुपेशचं कौतुक करेन या चेंडूवर. चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. कारण बदल ही अशी गोष्ट आहे जी मात्र तुम्हाला सातत्याने संधी देत असते. यावेळेला करण्याचा प्रयत्न, पुलचा फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सेफ झोन मध्ये चेंडू निघून जातोय. बॅकअप चांगला मिळतोय. तत्पूर्वी 2 धावा देवीदासच्या बॅट मधून आणि संघाला घेऊन जातोय अनाशी देवी माता शुलोत्तर. या संघाला 62 या धावसंख्येवर 62 रन. 6व्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 62 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक पार्टनरशिपची गरज होती आणि ती पार्टनरशिप केली जाते. आणि म्हणूनच म्हटलं आता देवीदासच्या बाबतीत म्हणायचं झालं तर स्वतःला मात्र कधीही स्वतःचा साधेपणा टिकवा. तोच साधेपणा तुमचा एक दिवस गावासाठी ब्रँड बनेल. धावसंख्या 62. यावेळेला पल्लू स्कूपचा फटका इम्प्रोव्हायझर स्ट्रोक होता, परंतु यावेळेला आपण पाहतोय सुंदररित्या त्या क्षेत्ररक्षकाच्या सुद्धा चेहऱ्यावर हास्य की हा चेंडू मात्र कसा मात्र यावेळेला आपण पाहिला चिपकला गेला. सुंदररित्या झेल टिपला गेला. गुड कॅच. फलंदाज बाद. धावांची गती 62 धावा. चेंडू फेकून झाले 4. सुंदररित्या मात्र या ठिकाणी देवीदास चांगली फलंदाजी करत असताना त्या ठिकाणी एक बेजबाबदार फटका. ऑन साइडला पुलचा फटका आहे. इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. पायाचे सुंदर क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेकी होत असताना 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत खेळपट्टीवर. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 64 धावा. अनाशी देवी माता शुलोत्तर या संघाची स्थिती पाहायला मिळते.
शेवटचा आणि अंतिम पुकार असेल ओव्ही स्पोर्ट्स बिरवाडी आणि डी स्पोर्ट्स देवळीपाडा हा ऑफिशियल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून कॉल असेल. धावसंख्या 64. अन्यथा 5 धावांचं पॅनलाइज केलं जाईल. लक्षात घ्यायचंय. ओव्ही स्पोर्ट्स बिरवाडी आणि डी स्पोर्ट्स देवळीपाडा षटक क्रमांक 6 कंप्लीट झाले. डॉट चेंडू आला, बिंदी चेंडू येतोय आणि धावांची गती स्कोरबोर्डवर 64 रन. बिरवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. डी स्पोर्ट्स देवळीपाडा संघाचा कर्णधार सुद्धा आपण सुद्धा या षटकानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे प्रतिनिधी या ठिकाणी अमरजी राऊत त्या ठिकाणी उपस्थित राहतील. बुलंद आवाज शहापूरचा आपण पाहतो, मोटिवेशनल प्रेरणादायी मात्र त्यांचं समालोचन जरूर पाहायला मिळतं. चारोळी खूप छान पद्धतीने आहेत. पहिल्यांदाच मात्र या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आणि त्या संधीचं सोनं जरूर येत्या काही काळामध्ये या शहापूरमध्ये करतील ही मात्र जरूर ईश्वरचरणी प्रार्थना असेल. धावांची गती 64 धावा. कारण कला ही असणं ही नैसर्गिक देणगी आहे, परंतु ती टिकवणं ही आपल्या हातामध्ये एक साधना आहे. यावेळेला शॉर्ट लाईन चेंडू होता, शॉर्टपुलचा फटका ऍज अ बुलेट प्रमाणे चेंडू क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. चौकाराकरिता 4 धावा. डीपीएल चौकार. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 68 रन 68 धावा. 7व्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना स्लॉग ओव्हर रियाज ऑन साइडला पुन्हा एकदा मात्र फ्लिक केला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईल मध्ये ऍक्युरेट फेकी. क्या बात आहे. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एकदा वर्जित केली जाते आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 69. 69 धावा. शिवप्रेमी शिरगाव वर्सेस अनाशी देवी माता शुलोत्तर या दोन संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळते. खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट. फर्स्ट स्लिप आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट गली रिजन, स्लिप पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन, डीप मिड विकेट चा मोठा गॅप. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू मात्र निघून जाईल. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. फेकी येईपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सुंदररित्या मात्र रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 71 धावा. चेंडू फेकून झाले ते 3. या वेळेला जर आपण पाहिलं तर यस इज गॉन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅटची एज. थँक्यू टीजर, थँक्यू. 4 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 71 धावा. विकेट सफलता या ठिकाणी प्राप्त करतो रियाज. स्लॉग ओव्हर मध्ये खास करून ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं आणि या षटकामध्ये जेवढं धावा येतील तेवढ्या कमीच असतात. हे आपण खेळाडू कक्षांमधून चर्चा करताना नेहमीच पाहायला मिळतं. यावेळेला शॉर्टपुलचा फटका सॉफ्ट हँडने खेळला गेला. एकदा वर्जित केली जाते. वेगाने मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेपावतोय. तत्पूर्वी स्क्वेअर फेकी झाली आणि 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या अनाशी देवी माता शुलोत्तर या संघाच्या माध्यमातून जाऊन पोहोचते 73 धावा. खूप मेहनत विशाल भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकाल. त्यानंतर संदीप जी भोईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. संदीपजी भोईर खूप चांगल्या प्रकारचं मात्र या ठिकाणी जे ऑर्गनायझेशन केलंय खरोखरच सॅल्यूट असेल या स्पर्धेला. यावेळेला ऑन साइडला सुंदररित्या वाडिश लॉंगॉनला झेल टिपला गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या डावामध्ये 7 षटकांचा एक्झॅक्टली खेळ मात्र 42 चेंडूंचा समाप्तीवर झालाय आणि 42 चेंडूंमध्ये धावा फलकावर लागल्या गेल्या तर एकंदरीत 73 धावा. 74 धावांचं लक्ष असेल. या पण प्रतिनिधी आमचे अमरजी राऊत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ते मात्र जातील टॉस बॉक्स मध्ये.
माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय जयरामजी पडवळ साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी सन्माननीय अनिलजी बांगर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय जयरामजी पडवळ साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद शेणके सर, आपण दिलेल्या शुभेच्छा, आपला आशीर्वाद असाच पाठीशी राहू ही तुमच्या चरणी प्रार्थना. यानंतर आपण वळतोय प्रेझेंटेशन बॉक्स आपल्या सोबत असतील देवळीपाडा संघ आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या दोन्ही कर्णधार. यापुढच्या होणाऱ्या या सामन्याचा आपण नाणेफेकीचा कौल त्याचं प्रक्षेपण थेट बघत आहोत या प्रेझेंट बॉक्स मधून. यानंतर मी आजचे प्रमुख पाहुणे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय जयरामजी पडवळ साहेब यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. की स्पर्धा होते, पाहुणे येतील, तत्पूर्वी मी दोन्ही कर्णधारांकडून जाणून घेऊ इच्छितो या स्पर्धेच्या आयोजनाबद्दलचं आपलं मत आणि आयोजकांसाठी आणि स्पर्धांसाठीची आपली शुभेच्छा. सुरुवात करेल मी देवळीपाडा संघाच्या कर्णधाराकडून. आयोजक खूप सुंदरच आहे आणि जेव्हापासून स्पर्धा चालू झाली तिथून आम्ही बघतोय उत्तम दर्जाचं आयोजन श्रद्धा स्फोट दसई आणि सुधीर दादा यांच्याकडून आपल्याला बघायला भेटलंय. थँक्यू सो मच. तुमचे शब्द असतात, तुमच्या शुभेच्छा असतात, ज्या आयोजनाला हातभार लावत असतात, नवीन प्रोत्साहन देत असतात. मी पुन्हा शुभेच्छासाठी व्यक्त करण्याची विनंती करेल की आपल्या मनामध्ये आयोजनाबद्दल काय आहे, आयोजकांबद्दल काय आहे, ओई स्पोर्ट्स संघाच्या कर्णधाराकडून. प्रथम तर श्रद्धा स्पोर्ट दसई संघाचे आभार मानतो की त्यांनी खूप चांगला असा ग्राउंड उपलब्ध करून दिले इथे आणि चांगल्या प्रकारचं मैदान सजवलेलं आहे. थँक्यू. यानंतर आपण नाणेफेकीच्या गोलकडे वळत आहोत. माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय जयरामजी पडवळ साहेब असते आपण हा नाणेफेकीचा कौल होतोय. कोण कॉल देतोय आपण ठरवायचं आहे. या वेळेला देवळीपाडा संघ नाणेफेकीचा कौल विजय झालेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं आणि दोन्ही संघाच्या संघ कर्णधार विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. देवळीपाडा संघ आपण नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याशी बातचीत करण्याच्या अगोदर आपला निर्णय जाणून घ्यायला आवडेल. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारू. नाणेफेकीचा कौल विजयी होऊन देवळीपाडा या संघानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. ही स्पर्धा आहे 5व्या दिवसापर्यंत पोहोचलेली आहे. खेळपट्टीवरचा बदल आपल्याला जाणवला जातोय. सकाळचं सत्र मागच्या 4 दिवसांपर्यंत हवेचा वेग मंदावलेला पाहायला मिळत होता. यावेळेचा वारा काही ती वेगळी स्थिती दाखवतोय. क्षेत्ररक्षणाचा निर्णय काही टार्गेट असेल आपल्या समोर आणि समोर बिरवाडी सारखा नावाजलेला संघ आहे तर आपण कोणत्या माइंडसेटनं या मॅच मध्ये उतरणार आहोत, किती धावांपर्यंत रोखण्याची आपली खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा असेल. नक्कीच बिरवाडी हा अनुभवी संघ आहे. त्यांनी बऱ्याचशा टुर्नामेंट चांगल्या प्रकारे खेळलेले आम्ही बघितलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आणि त्या धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. मी वळतो ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाच्या कर्णधाराकडे, संघ नायकाकडे. नाणेफेकीचा कौल आपण गमावलाय. 5व्या दिवशी या स्पर्धेमध्ये आपण खेळतायत. प्रथम फलंदाजीसाठी तुम्हाला पाचारित केलं गेलंय. आपल्याकडचे हुकमी इतके काय, कोणाच्या बॅटमनवर आपल्याला जास्त विश्वास आहे की या फलंदाजांच्या जोरावर आपण एक मोठी धावसंख्या उभारू शकतो आणि मनामध्ये कोणतं टार्गेट आहे की इतक्या मोठ्या धावा केल्यानंतर आपण आपले गोलंदाज मात्र त्या धावा डिफेंड करू शकतील. आमच्याकडे तर प्रदीप, बाळा, प्रफुल्ल सारखे चांगले फलंदाज आहेत. त्यामुळे आम्ही 80 ते 90 धावा करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्याकडे डिफेन्स करायला ऋतिक, ललित सारखे गोलंदाज आहेत. Thank you so much. Best of luck to both of you for the your next match. व कॉमेंट्री बॉक्स कडे जिथे आपण ऐकणार आहोत या मॅचचं, या इनिंगचं धावतं समालोचन. जसे प्रीमियर लीग सन 2021 चा हा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसातला हा सामना. नक्कीच या ठिकाणी संदेश भोईर यांच्याकडून आम्हाला सूचना येते की तुम्हाला 11:10 पर्यंत हा सामना मात्र समाप्त झाला पाहिजे. वेळेचं भान ठेवा. वेळोवेळी मात्र वेळ कृपया करून दौडू नका, हीच नम्र निवेदन असेल. आणि ज्या वेळेला सामन्याला तर सुरुवात झाली, या आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये थोडासा बदल करतोय. अमरजी राऊत यांचा बुलंद आवाज ऐकूया. थँक्यू सो मच सर. खूप खूप मनापासून आभार. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे तो सचिन. चौकारनीशी संघाचं खातं खुललं गेलंय.
यावेळेला फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार, पाहायला मिळाले एक उत्तुंग षटकार. 2 चेंडू झालेत खर तर 42 चेंडू आणि जिंकण्याकरता 74 धावांचं आव्हान आहे. त्या 74 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर आला चौकार, दुसऱ्या चेंडूवर चेंडूला आसमान दाखवत वसूल केला जातोय षटकार. अप्रतिम सुरुवात म्हणता येईल सचिनच्या माध्यमातून. पोलीस दलात कार्यरत आहेत, क्षमता आहे, गुणवान खेळाडू आहे. हे संपूर्ण क्रिकेट टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक नावाजलेलं नाव आहे, गाजलेलं नाव आहे सचिन चोरगे. डावखुऱ्याचा फलंदाज आणि यावेळेला मात्र आपल्या अग्रेसिव्ह मोडला कुठेतरी क्लिक करून पुन्हा एकदा प्ले मोड मध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला सचिनच्या विरुद्ध गोलंदाजी करताना गोलंदाज तानाजीच्या मनावरचं दडपण मात्र स्पष्टपणे जाणवलं जात आहे. काहीतरी ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, लाईन चुकली गेली, दिशा भरकटली गेली, पंचांचा वाईटचा इशारा आला. दोन्ही चेंडू खराब होते. त्यानंतर तिसरा चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र वाईड मिळालाय चेंडू. अवंतर स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 11, एकावर 1, 11 धावा. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, चेंडू पडलाय मात्र पाहिजे त्या टप्प्यावर चेंडू न बदलला काटा, चेंडू निघून गेला बाहेर. ऑफ स्टंपची लाईन केली गेली मिस, पंचांचा आला वाईटचा इशारा. आणि अवंतर स्वरूपात संघाची धावसंख्या पुन्हा 1 न भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 12, एकावर 2, 12 धावा. 42 चेंडू आणि तुम्हाला डिफेंड करण्यासाठी आहेत त्या 74 रन्स. या सगळ्या कॅल्क्युलेशनला तुम्हाला मात्र आता कुठेतरी आपल्या गोलंदाजीच्या बळावर या सगळ्याला रोख लावावी लागणार आहे. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र चेंडूच्या वेगामध्ये कमालीचा बदल आपल्याला जाणवला. चेंडू निघतो निर्धाव. पहिल्या 2 चेंडूंच्या खराब कामगिरीनंतर यावेळेला कमबॅक केलंय. परंतु ज्याप्रमाणे तुम्ही फॉर्ममध्ये परत येत आहे, फॉर्ममध्ये परतताय, तो फॉर्म त्यामध्ये सातत्य राखणं महत्वाचं असतं मित्रांनो. कोणत्याही गोष्टीत सातत्य असलं ना की मग मात्र तुम्ही उभारून येता, तुम्ही तुमचा सर्वोत्तम खेळ मात्र सदैव साकार करत असता. या वेळेला हा ट्रॅकर चेंडू केला पुल, चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक देखणा षटकार. या षटकारानिशी शिवप्रेमी शिरगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 18, एकावर 8, 18 धावा. अप्रतिम फटकेबाजी सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्वतः कर्णधार आहे आणि यावेळेला सेनापती फ्रंट फूटवर येऊन करतोय. संघाचं नेतृत्व, दमदार फटकेबाजी पाहायला मिळते आणि येतोय हा सणसणीत चौकार. या पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 42 चेंडू आणि 74 धावांचा पाठलाग करत असताना शिवप्रेमी शिरगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 22, 2वर 2, 22 धावा. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळेल. 5 चेंडू मध्ये ताबडतोब 20 धावांची खेळी साकारली सचिन यानं. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेचून काढलाय मिड विकेटच्या डोक्यावरून, चेंडू जाईल सीमापार चौकार. थँक्यू डीजे. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवप्रेमी शिरगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23, 23 माफ करा 26,
26 या धावसंख्येवर अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला सचिनच्या माध्यमातून. वैयक्तिक 24 या धावसंख्येवर खेळतो आतापर्यंत सचिन. समीकरण मात्र आता बदललं जात आहे. 36 चेंडू आणि जिंकण्याकरता 48 धावांची गरज. माझ्यासोबत आहेत स्कोरर जेजान शेख आणि त्याचसोबत हे संपूर्ण प्रेक्षेपण ज्यांच्या बोटांच्या जादून खऱ्या अर्थानं आपल्याला लाईव्ह पाहायला मिळत आहे ते प्रशांत पवार. यावेळेला गोलंदाजाची मानसिकता काही कळाली नाही. चेंडू खूपच बाहेर, खूपच खराब चेंडू. अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या 1 वाढती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 27. 2 27 धावा. समीकरणात होते पुन्हा एकदा बदल. 74 धावांचं आहे आव्हान. 36 चेंडू जिंकण्याकरता 47 धावांची गरज. या वेळेला वेगळी ऍक्शन पाहायला मिळते, वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळते. चेंडू केला जातो, पुश मिळते 1 रन. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 28. 2 28 धावा. 74 धावांचं आव्हान होतं. कुठेतरी फायटिंग स्कोर वाटत होता. मात्र या सगळ्या मनसुब्यांना, या सगळ्या स्वप्नांना कुठेतरी तिलांजली देताना आपल्याला डावखुऱ्यात आता फलंदाज सचिन जो स्वतः कर्णधार आहे शिवप्रेमी शिरगाव या संघाचा. अप्रतिम तुफान फटकेबाजी. या वेळेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन पडला आणि त्यानंतर पिच झाल्यानंतर चेंडू निघून गेलाय मिडल स्टंपच्या दिशेनं. चेंडू राहिलाय खाली. वेगामध्ये देखील आपल्याला बदल पाहायला मिळाला आणि या सगळ्यांचा परिणाम सचिन झालाय बीट. चेंडू होतोय निर्धाव. या षटकातला पुढचा चेंडू आता मात्र वेलकम बॅक म्हणता येईल गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी मित्रांनो असं म्हणतात की आयुष्यात प्रश्न हे निर्माण होतच असतात आणि ते व्हावेच लागतात. पण प्रश्न येताना कुठलाही प्रश्न असो तो कधीच एकटा येत नाही, तर प्रश्न सोबत उत्तरालाही घेऊन येतो. पण सोबत घेऊन आलेल्या उत्तराची जाणीव, त्याची ओळख मात्र वेळीच झाली पाहिजे. आणि जर का उत्तराची ओळख वेळीच झाली तर मात्र पर्याय खुले होतात, उपाय मिळतात. आणि यावेळेला गचाळ क्षेत्ररक्षण जिथे झाली होती 1 धाव तिथं मिळतील आता 2 धावा. या एक धावा खूप महत्वाच्या असतात. अनाशी देवी माता शिलोत्तर संघ जीवतोड मेहनत करतोय, कडवा संघर्ष करतोय. 73 धावा उभारल्या गेल्या होत्या. कुठेतरी या मॅच मध्ये फ्रंट फुटवर लीड करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र सचिन नावाचं वादळ घोंघवून गेलं आणि या सगळ्या स्वप्नांना कुठेतरी थांबावं लागलं. या वेळेस अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. फलंदाजाला केलं जाते फॉलो ब्लॉकलचा चेंडू आणि चेंडू घेतो यष्टांचा वेध. हा बसतोय सचिनच्या रूपानं पहिला झटका. त्रिफळाचित. थँक्यू सो मच विजय. सामना चालू करायचा आहे मित्रांनो. सन्मान्य सुधीर शेठ भोईर साहेब आणि श्रद्धा स्पोर्ट्स दसई आयोजित दसई प्रीमियर लीग सन 2021 गौरव सामंत आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून ही लाईव्ह केली जाते युट्यूबवर. आणि त्याचबरोबर डेन केबलच्या 888 या क्रमांकाच्या चॅनलवर देखील आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं पाहू शकता. ओम केबल सर्व्हिस आणि वेदांत नेट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला 888 या क्रमांकाच्या डेन सॅटेलाइटवर आपल्याला पाहायला मिळेल. ही संपूर्ण स्पर्धा केबलवर लाईव्ह करण्याचं एकमेव व्यक्तिमत्व या पाठीशी उभा आहे आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे आमचे सहकारी आदरणीय रमेशजी विशे साहेब. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा. हा चेंडू मात्र खोदून काढला. रिव्हर्स शॉटचा सक्सेसफुल अटेम्प्ट. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमा पार. नॉन स्टॉप चौकार. या 4 धावांनिशी शिवप्रेमी शिरगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 34. 3 4 34 धावा. तुफान पाहायला मिळते. जो आक्रमक हल्ला सुरुवात केली होती सचिननं त्याची परंपरा मात्र कायम ठेवली होती. यावेळी लेग साईडच्या दिशेनं फुलटॉस चेंडू. खराब चेंडू म्हणता येईल, त्यावर जोरदार प्रहार म्हणता येईल. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू निघून जाईल सीमा पार. आणखी एक बॅक टू बॅक. हा सलग दुसरा चौकार. चला टीम मीटिंग नकोय. थँक्यू सो मच. या 4 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आता मात्र 38. 3 8 38 धावा. समीकरणामध्ये मात्र होतोय बदल. 74 धावांचं लक्ष आणि मात्र जिंकण्याकरता अजूनही 30 चेंडू 36 धावांची गरज. यावेळेला ऐन मोक्याच्या क्षणाला बॅट तळपली आहे. बॅटिंगला फलंदाजीच्या क्रमवारीला आता लय सापडलाय आणि या लयामध्ये जर आपण बॉलिंग चुकीची केली तर मात्र मोठी किंमत त्याची मोजावी लागेल. आणि म्हणूनच बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. उर्वरित 5 षटकांमध्ये म्हणजे तब्बल 30 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज आहे.
हे समीकरण मित्रांनो थोडं जरी माफक वाटत असलं तर मात्र इथून जर तुम्ही अवैध भिंत फोडण्याच्या दिशेने प्रयत्न केला, एक कडवा प्रतिकार केला, तर मग मात्र तुम्हाला या सामन्यामध्ये पुन्हा परत येता येईल. मी मगाशी म्हटलंच होतं की प्रश्न आयुष्यामध्ये निर्माण होतच असतात आणि ते व्हावेच लागतात. कारण की जोपर्यंत प्रश्न निर्माण होणार नाहीत तोपर्यंत आपलं जगामधलं असणारं व्यवहार ज्ञान ते मात्र काय मजबूत होणार नाही. नुसतं शिक्षण असून फायदा नाही, तर व्यवहार ज्ञानही महत्वाचं असतं. आणि हे ज्ञान ज्यावेळेस मिळतं ना, त्यावेळेस तुमच्या नावावर कोणती पदवी आहे, कुठे मिळवलेली पदवी आहे, या गोष्टी मात्र काहीच मॅटर करत नाही. आणि म्हणूनच एकही अक्षर न शिकणाऱ्या बहिणाबाईंच्या, निरक्षर असणाऱ्या बहिणाबाईंच्या कविता PhD साठी मात्र अभ्यासला जातात. यावेळेला लेग स्पिनचा उत्तम नमुना मात्र वेज हेअरला वेटन वॉचची भूमिका घेतली गेली. लॉंग लेगच्या दिशेनं खेळलेला हा फटका, सुरेख फलंदाजी गोलंदाजाचं पहिल्या चेंडूवर केलं जातंय. स्वागत, बाउंड्री मिळते, चेंडू जाईल सीमा पार, येतोय चौकार. थँक्यू सो मच. या चौकारानिशी शिवप्रेमी शिरगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 42, 4 2, 42 धावा. 74 धावांचं लक्ष आहे. अजूनही जिंकण्याकरता 32 धावांची गरज. 29 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण बाकी आहे. बॅटिंग लाईनवर, बॅटिंग स्ट्रायकिंग एंडवर आता मात्र उभा आहे फलंदाज सतीश आणि गोलंदाजी करतो यावेळेला देवीदास. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर वेलकम बॅक म्हणता येईल. फलंदाज स्वतःहून फटका खेळण्यासाठी आपली एक संधी निर्माण करतोय. कारण की संधी ही काय स्वतःहून चालून येत नसते, तर संधीसाठी ते वातावरण निर्माण करावं लागतं. आणि ते जर वातावरण तुम्हाला जर हवं असेल तुमच्या पक्षामध्ये, तर मग मात्र तुम्हाला प्रयत्नांची शिकस्त करावी लागते. यावेळेस पुढचा चेंडू अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला. यावेळेला कुडलेनवरचा हा चेंडू होता. स्टंप टू स्टंप लाईन केली जाते, लाईनवर चेंडू टाकला जातोय. सन्मान दिला चेंडूला, कोणत्या प्रकारचा धोका पत्करण्याची गरज वाटली नाही. आणि त्या दृष्टीने वाटचाल करताना अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 1 न वाढते आणि या संघाची धावसंख्या 1 न वाढून होतीये 43, 4 3, 43 धावा. देवीदासच्या षटकातला पुढचा चेंडू. या वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र जितकं देखणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तितकंच देखणं क्षेत्ररक्षणही आपल्याला यावेळेला शिलोत्तर या संघाकडून पाहायला मिळत आहे. या षटकातले चेंडू झाले 4, उर्वरित 2 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 43 आणि आता मात्र जिंकण्याकरता 26 चेंडू आणि 31 धावांची गरज. या षटकातला 5वा चेंडू स्ट्राईकला आहे फलंदाज रुपेश. पुन्हा रिव्हर्सचा अटेम्प्ट, यावेळी सक्सेसफुल अटेम्प्ट म्हणता येईल. चेंडू जाईल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून, पाहायला मिळेल एक उत्तुंग षटकार. या 6 धावांनिशी शिवप्रेमी शिरगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 49, 4 9, 49 धावा. अप्रतिम फलंदाजी म्हणता येईल. जिंकण्याकरता अजूनही 25 धावांची गरज. चेंडू बाकी राहिले ते मात्र 25 चेंडू आणि 25 धावांची गरज. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते रुपेश आणि सतीशच्या माध्यमातून. गोलंदाजांकडे काहीच प्रत्युत्तर मिळत नाहीये आणि त्याचाच पुरेपूर फायदा शिरगाव संघाकडून उचलला जातोय. यावेळेस बॅक टू बॅक तिसऱ्यांदा, सलग तिसऱ्यांदा केला जातोय प्रयत्न रिव्हर्स शॉटचा. पुन्हा एकदा सक्सेसफुल अटेम्प्ट, बॅक टू बॅक. हा येतोय सेकंड सिक्सर. धन्यवाद डीजे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शिवप्रेमी शिरगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 55, 5 5, 55 धावा. जिंकण्याकरता अजूनही 24 चेंडू आणि 20 धावांची गरज, 19 धावांची गरज, माफ करा. 24 चेंडू आणि 19 धावा. यावेळेला गोलंदाजी मार्कवर, बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर संजय. बॅटिंग स्ट्रायकिंग एंडला आता मात्र उभा आहे फलंदाज सतीश. माफ करा रुपेश.
सतीशची आक्रमक फलंदाजी आपल्याला मागच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. लेग बाईटच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतो. एका धाबेचा आहे. एका धाबेने संघाची धावसंख्या पुढे सरसावती. धावसंख्या जाऊन पोहोचते 56. 5 6 56 धावा. समीकरण बदललं जात आहे. 23 चेंडू आणि 18 धावांची गरज यावेळेला संघाला विजय प्राप्त करण्यासाठी. या षटकातला पुढचा चेंडू संजय याचा. एक वेगळा संघर्ष आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक चौथ्यांदा प्रयत्न केला जातोय रिव्हर्स अटेम्प्टचा आणि हा सलग तिसरा षटकार पाहायला मिळतोय सतीश याच्या बॅट मधनं. देवळीपाडा संघ आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या दोन्ही संघांनी पॅव्हेलियन कक्षाचा ताबा घ्यायचा. पॅव्हेलियन जवळ जाऊन थांबायचं आहे फास्ट एकदम. आणि ज्यांची पहिली बॅटिंग आहे त्यांच्या कॅप्टननी बॉल चेक करण्यासाठी यायचे. यावेळेला सलग 5व्यांदा केला जातोय रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि हा सलग चौथा षटकार बॅट्समन सतीशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. अप्रतिम फटकेबाजी डीजे. थँक्यू सो मच डीजे. गाणं लावलं गेलं गजा वर्माला खोलीत घाला कदाचित यावेळेला शिलोत्तर संघाचे पाठीराखे म्हणत असतील सतीश नावाच्या बॅट्समनला पहिल्यांदा पॅव्हेलियन मध्ये घाला तरच या मॅच मध्ये तुम्हाला परत येता येईल. यावेळेस सलग 6व्यांदा केला जातो रिव्हर्सचा अटेम्प्ट. 5 चेंडू आणि 5 षटकार. अप्रतिम फटकेबाजी आणि या 5व्या षटकारासह विजय केला जातोय संपादित. थँक्यू सो मच देवळीपाडा संघ. आपण त्वरित मैदानात जायचं. आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. प्रतिम फटकेबाजी. 5 चेंडू आणि सलग 5 षटकार पाहायला मिळाले. 5ही षटकार रिव्हर्स अटेम्प्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. वैयक्तिक 42 या धावसंख्येवर खेळून नाबाद राहून संघाला विजय प्राप्त करून देणारा या संघाचा शिवप्रेमी संघ शिरगाव या संघाचा हा खेळाडू बॅट्समन